स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. आपण भरले होते आज गाडीमध्ये टमाटे. मग म्हणलं टमाटे घेऊन जायचं होतं आपल्याला कर्नाटक मध्ये गुलबर्गा मार्केटला. त्यामुळे काय लवकरच निघालेलो. रात्री जाऊन गाडी खाली केली तर आपल्याला कॅरेट वगैरे लवकर मिळतात. त्यानंतर काय वाटत आपण बॉर्डर वगैरे क्रॉस केली. मग थांबलो जरा चहा घ्यायला. चहा काय मामानं कपात आणि वाटीत दिला. चहा वगैरे छानच दिला होता. तिथून थोडंसं पुढे आलो. मग म्हणलं जरा जेवण करायला लागते. आपण काय करून डबा आणलेलाच होता. तोच डबा घेतला मस्तपैकी. आपण आणि शेतकरी दोघांनी पण जेवण केलं. आपल्यासोबत काय एक आयशर पण होता. मग म्हणलं आता जेवण करून लवकर जावं आणि मार्केटला जाऊन गाडी खाली करावं. आलो गुलबर्ग्याच्या बायपासला. इथून काय 1 किलोमीटर आपलं मार्केट आहे. मग म्हणलं इथं गाडी खाली करावं आणि लागावं पुढच्या मार्गाला. गाडी लावली धक्क्याला. माल वगैरे चेक केला. माल काय आपला क्वालिटी होता सोडा. माल लगेचच पलटी मारायला घेतला. म्हणलं गाडी तुमची रात्रीच रिकामी होणार आहे. मग लय खुशी झाली. मग म्हणलं आता काही टेन्शन नाही. आता गाडी खाली करून गावाकडे जायला भेटते तरी. वाटत काय तिथंच आपल्या मार्केटला डीके आला होता. डीके म्हणलं चला जरा. म्हणलं डीके भाऊला म्हणलं चल जरा जाऊ आपण थंडच पिऊ. भाऊला घेतलं मस्तपैकी थंड घेतलं. थंड वगैरे पिलो. मग म्हणलं आता तू इथंच बस. आम्ही जातो आता गावाकडं. आपल्याला जायचं होतं परत माल भरायला. आलो पंपावर. डिझेल टॅकी वगैरे फुल केली. थोडस पुढे आलो. मग बॉर्डरवर मस्तपैकी चहा घेतला. कारण आता रात्रभर वापस जायचं होतं कारण झोपाय काय भेटणार नव्हतं. थोडस पुढे आलो. जवळपास शेतकऱ्याला कॅरेट वगैरे दिले आणि लागलो आपल्या परतीच्या मार्गाला घराकडे. पावसाच्या गोळ्या संपल्या काही वाटाले. रात्री बेजार होऊन आम्ही रात्रभर प्रवास करून आलो इथं. त्याच्यामध्ये आता पाऊस लागून बसलाय. हे शेतकऱ्याच्या आयुष्याच्या संकट कधी संपत्तीत का नाही की काही शेतकरी असा एक दिवस संपून जातोय असं वाटायला लागले आता. लईच अवघड आहे हो एक कथा. सकाळी पहाटे 5 वाजता पोहोचलो. झोपलो. मग फोन आल्यानंतर आपल्याला भरायचा होता हरभरा. आपल्या मनोज भाऊचाच. मग काय 40 कटी हरभरा होता. किनगावच्या मार्केटला जायचा. मित्रांनी म्हणलं जरा थंड पाजा. थंड पाजलं त्यांना. म्हणलं चला आता मी आमच्या कामावर तुम्ही तुमच्या कामावर. तिथून निघालो हायवेनं. डायरेक्ट जायचं होतं आपल्याला किनगावला. मग काय गरमी असली होती ती ना त्यात झोप झाली नव्हती. डोळे पार बारीक झाले होते. पोहोचलो जवळपास अहमदपूर शहरामधून किनगावच्या दिशेनं. किनगाव काय जवळच होतं. मनोज भाऊ थांबलेच होते वाट बघत. आलो फेडरेशनला. म्हणजे 2-3 नंबर आहेत. तोपर्यंत नगर झोप घ्यावं म्हणलं. थोडा वेळ केला आराम. आणि तेवढ्यात आपले ट्रॅक्टर झाला की आपला होता नंबर. नंबर झाल्यानंतर लावली गाडी धक्क्याला. 10 मिनिटातच भाऊनं काय लगेच खाली करून दिलं. मग म्हणलं काही अडचण नाही. काम म्हटलं 1 नंबर झालं. गाडी खाली केली आणि तिथून निघालो बाहेर. मग बाहेर आल्यानंतर म्हणले भाऊ जरा लस्सी वगैरे पिऊ. लस्सी वगैरे पिली आणि लागलो परतीच्या मार्गाला म्हणजे डायरेक्ट गावाकडं. गावाकडे जात असताना ध्यान आला की आपला गोविंद भाऊ आलाय गावाकडं. गोविंद भाऊला काम कॉल केला. परसंडा पाटील आला भाऊ. भावासोबत काय लई दिवस झालं भेटलो. मस्त अर्धा घंटा गप्पा हाणल्या. भाऊला मला चहा वगैरे घेतला. छान असा फोटो काढला. कसा हसते भाऊ. मग भाऊ म्हणला चला आता. भाऊ आलता वॅगनार घेऊन. त्याला पण जायचं होतं. आपण पण